नमस्कार. आज आपण काही काय म्हणतात त्याला खूप खाजगी संवादांमधून नात्यांमधल्या गुंतागुंतीवर बोलणार आहोत. हो. म्हणजे बघा, हे संवाद आपल्याला दाखवतात की नाती कशी घटस्फोटापर्यंत येतात, किती कठीण निर्णय घेतले जातात. अगदी. आणि त्यामागे किती भावनिक कल्लोळ असतो. पण त्याचवेळी ना काहीतरी अनपेक्षित पण दिसते. म्हणजे अचानक जोडीदाराबद्दल काळजी वाटू लागणं वगैरे. बरोबर. हे संवाद वरवर जरी साधे वाटले तरी ते नात्यांमधली गुंतागुंत, संवादातले अडथळे आणि निर्णयांचे परिणाम खूप स्पष्ट करतात. आपण फक्त घटना नाही बघणार आहोत, तर त्यामागची भावनिक, मानसिक उलथापालथ समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हो. आणि विशेषतः जेव्हा मध्यस्थीचे प्रयत्न सुद्धा फसतात तेव्हा परिस्थिती अजून गंभीर होते. सुरुवात करूया काव्य आणि पार्थपासून. एका ठिकाणी दिसतंय की पार्थ घरी आला नाहीये आणि काव्य खूप अस्वस्थ आहे. पण मला जास्त विचार करायला लावणारं वाक्य म्हणजे आपल्याच नवऱ्याला फोन करायला एवढा विचार. बरोबर. म्हणजे कामात व्यत्यय नको हे कारण ठीक आहे, पण यात कुठेतरी एक अंतर पण जाणवतोय नाही का? हो. आणि हीच अस्वस्थता महत्वाची आहे. ही फक्त साधी काळजी नाहीये. अच्छा. कारण पुढे असं निरीक्षण आहे की लग्न झाल्यापासून आजच पहिल्यांदा मी तुला पार्थसाठी इतकं अस्वस्थ झालेलं पाहिलंय. अरे हो. म्हणजे हे नेहमीचं नाहीये. अगदी. हा एक बदल आहे. मग प्रश्न येतो की हा बदल का होतोय? त्यांच्या नात्यात काहीतरी सकारात्मक घडतंय की ही म्हणजे वादळापूर्वीची शांतता आहे? बरोबर. एका साध्या वाक्यात खूप काही दडलंय असं वाटतंय. नक्कीच. आणि या अस्वस्थतेच्या किंवा अनिश्चिततेच्या अगदी विरुद्ध टोकाला नंदिनी आणि जीवा आहेत. हो. तिथे परिस्थिती वेगळी आहे. नंदिनीने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय आणि जीवाला धक्का बसलाय. त्याला आठवतंय की ती तर म्हणायची, ही तीच मुलगी आहे ना जी म्हणाली होती की मी डिवोर्स देणार नाही. अगदी. हा जो विरोधाभास आहे तोच खूप बोलका आहे. म्हणजे जी व्यक्ती एकेकाळी लग्न टिकवण्यासाठी इतकी ठाम होती ती आता इतका टोकाचा निर्णय का घेतीये? आणि इथे जीवा काय करतोय? तो स्वतःला दोष देतोय. हो. ते वाक्य, माझ्यामुळेच तिने तिच्यातला चांगुलपणा कायमचा संपवला. आता ही जी अपराधीपणाची भावना आहे ती खरी आहे की परिस्थिती हाताळण्याचा एक मार्ग आहे? म्हणजे असं वरवरचं तर नाही ना? कारण तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतोय पण ती ऐकायलाच तयार नाहीये. संवाद पूर्णपणे थांबलाय. अगदी. आणि त्यात अजून एक गुंतागुंत आहे. कोणती? जीवाने काव्याला परस्पर संमतीच्या घटस्फोटाचे कागद दिलेत आणि इकडे नंदिनीने जीवाला. अरे देवा. म्हणजे हे आता फक्त दोघांपुरतं राहिलेलं नाहीये प्रकरण? नाही, अजिबात नाही. आणि म्हणूनच ती चिंता खरी वाटते जी एका संवादात व्यक्त झाली आहे. ती कुटुंबांबद्दलची. हो. लग्न दोन व्यक्तींमध्ये होत असलं तरी दोन कुटुंब सुद्धा जोडली जातात. डिवोर्सच्या बाबतीत पण तसंच. बरोबर. याचा दोन्ही कुटुंबांवर होणारा परिणाम खूप मोठा असणार आहे. नक्कीच. आणि या सगळ्या गोंधळात पार्थ त्याच्या भूतकाळाबद्दल नंदिनीशी बोलायला जाते. हो. तो सांगायला तयार आहे की ती मुलगी कोण होती वगैरे. पण नंदिनी काय म्हणते बघा. तिचा प्रतिसाद खूप महत्वाचा आहे. ती म्हणते, जर का तुम्ही माझ्याबरोबर तुमचं फ्युचर बघत असाल तरच तुमचा पास्ट सांगा. किती स्पष्ट आणि थेट. हो ना. म्हणजे यात काय दिसतंय? अविश्वास. की आता काही फरकच पडत नाहीये. मला वाटतं यात ती स्पष्टता आहे की जर भविष्य एकत्र नसेल तर भूतकाळ जाणून घेण्यात तिला काही रस नाही. ही अट तिच्या सध्याच्या मानसिक स्थितीबद्दल आणि तिच्या निर्णयाबद्दल बरंच काही सांगते. म्हणजे नाती इतकी ताणली गेलीयत की भूतकाळाला जागाच नाहीये जोपर्यंत भविष्याची खात्री नाही. अगदी. आणि याचमुळे ते मध्यस्थीचे प्रयत्न का फसले हे जास्त स्पष्ट होतं. हो. ते डिवॉर्स रूपी बॉम्ब आणि मैत्री रूपी कंदीलवाले उल्लेख. हो. प्रयत्न झाले होते संसार वाचवण्याचे. दिवाळीसारखा सुंदर संसार वाचवण्याची धडपड होती. पण उपयोग झाला नाही. नाही. निराशाच आली हाती. एका संवादात म्हटलंय तसं आपण त्यांना आशेची पंती दाखवत होतो पण आपल्या हाती काय आलं? निराशाच. ही निराशा का आली असेल? संवाद थांबला म्हणून? हो. ते एक कारण असू शकतं. आणि दुसरं म्हणजे माफी मागायला आणि नातं टिकवायला जी हिंमत लागते ती कुठेतरी कमी पडली असेल. बरोबर. ते वाक्य खूप महत्वाचं वाटलं. माफी मागायला सुद्धा हिंमत लागते. ही फक्त माफीची गोष्ट नाहीये. हे नातं स्वीकारायला, ते पुढे न्यायला लागणारं धैर्य आहे. आणि आता तर ते घटस्फोटाचा निर्णय घरातल्यांपासून लपवायचा विचार करतायत. हो. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे कळतं. तर मग या सगळ्या संवादांच्या तुकड्यांमधून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये. संवाद संपला
की गैरसमज वाढतात, भूतकाळ भविष्यावर सावली टाकतो आणि मग घटस्फोटासारखे निर्णय घेतले जातात. आणि यात फक्त त्या 2 व्यक्तीच नाही, तर पूर्ण कुटुंब होरपळून निघतं. बरोबर. आणि हे आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे आणून सोडतं. कोणता प्रश्न? जेव्हा नातं अशा वळणावर येतं जिथले संवाद जवळपास अशक्य वाटतो, तेव्हा जास्त काय बोचतं? भूतकाळातल्या जखमा की भविष्यात एकत्र येण्याची जी एक धूसर शक्यता असते ती जास्त महत्वाची वाटते. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी, ते तुटलेलं नातं जोडण्यासाठी फक्त इच्छा पुरेशी असते की त्या पलीकडे जाऊन काहीतरी ठोस कृती करावी लागते? खरेच यावर विचार करायला हवा. म्हणजे फक्त बोलून नाही तर काहीतरी करून दाखवण्याची गरज असते का? अगदी हाच विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपल्या श्रोत्यांसाठी सुद्धा.